श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तर आमच्या जीवनामध्ये आहेच, पण त्यांच्या कृपे समवेत आज रविवारच्या दिवशी अशा काही गोष्टींचं पालन केलं की जीवनामध्ये विशेषत्वाने फळ मिळतं, शनींची अवकृपा आमच्यावरती होत नाही। मग त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। रविवार हा विशेषत्वाने भगवान सूर्यदेवांचा वार आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी खास करून सूर्य अस्त झाल्यानंतर दूध किंवा दुधासंबंधी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कधीही दुसऱ्यांना उधार म्हणून उसन्या म्हणून द्यायच्या नाहीयेत। का द्यायच्या नाहीत मित्रांनो? कारण दुधाचा संबंध हा चंद्रग्रहाशी असतो आणि एकदा सूर्यास्तानंतर दुधासंबंधी वस्तू कोणाला उसन्या स्वरूपामध्ये देणं म्हणजे घरातील सुख समाधान निघून जाणं असं सांगितलं जातं। बेलन आणि पोळीपाट सूर्यास्तानंतर अजिबात कितीही जवळचा असू देत त्या जवळच्यालाही अजिबात वापरण्यासाठी या वस्तू द्यायच्या नाहीत। कारण सूर्यास्तानंतर पोळीपाट किंवा बेलन जर दिलं तर असं म्हणतात त्याच्या समवेत आमच्या दारामधून आमचं भाग्यही निघून बाहेर जात असतं। मित्रांनो, आता तिसरी गोष्ट पाहूयात। रविवारी म्हणा किंवा अन्यत्र कोणत्याही वारी घरामधलं मीठ कधीही कोणाला उसणं द्यायचं नाही। रविवारीही द्यायचं नाही, सूर्यास्तानंतरही द्यायचं नाही किंवा अन्य कोणत्याही वारी द्यायचं नाही। जर आम्ही एखाद्याला आमच्या घरातलं मीठ उसणं म्हणून दिलं, घरामधली जी आर्थिक परिस्थिती आहे त्या आर्थिक परिस्थितीवरती विपरीत असा परिणाम पडत असतो। त्यामुळे लक्षपूर्वक ही गोष्ट सर्वांनी मनामध्ये ठासून ठेवा की घरामधलं जे मीठ आहे ते कधीही कोणाला उसणं म्हणून द्यायचं नाही बरं का। मित्रांनो, सूर्यास्तानंतर घरातील हळद कोणालाही उसणी अजिबात द्यायची नाही। का? कारण हळदीचा संबंध देवगुरु बृहस्पती यांच्या समवेत असतो आणि जे ज्योतिषाचार्य आहेत, जे ज्योतिषाचे जाणते आहेत त्यांना माहिती आहे ज्योतिषामध्ये देवगुरु बृहस्पतींचं स्थान अतिशय महत्वाचं आहे। त्यामुळे हळदीचा संबंध देवगुरु बृहस्पतीशी असतो। त्यामुळे सूर्यास्तानंतर कधीही कोणालाही हळद अजिबात उसणी द्यायची नाही। मित्रांनो, जर दिलात सूर्यास्तानंतर तर घरामध्ये धनधान्याची समस्या निर्माण होऊ शकते, घरामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे कधीही सूर्यास्तानंतर कितीही जवळचा असेल त्यांना हळद कधी उसणी द्यायची नाही मित्रांनो।